बसलं. सर्वप्रथम B.Com भाग 3 दिल सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देतो. आज 31 डिसेंबर 2020. बिझनेस एन्व्हायरमेंट या विषयात आपण यापूर्वी भारतातील शेतमजूर त्यांचे विविध प्रश्न पाहिले. शेतमजूर म्हणजे काय, की जो आपली श्रमशक्ती तात्पुरत्या कालावधीसाठी किंवा कायमसाठी इतरांना भाड्याने देतो. त्या आर्थिक मोबदला घेऊन आपली श्रमशक्ती विकतो, त्यास शेतमजूर असे म्हणतात. किंवा आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने जो आपली श्रमशक्ती विकतो किंवा भाड्याने देतो, तेव्हा त्याला शेतमजूर असे म्हणतात. भारतातील शेतमजुरांचे अनेक प्रश्न आहेत. ते आपण पाहिले. ते अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, असंघटित आहेत, कर्जबाजारी आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, रूढी व परंपरांच्या रेट्याखाली दबलेले असे आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती भयावह आहे. ते एक प्रकारे वेठबिगारासारखं काम करतात. त्यांचे कामाचे तास निश्चित नाहीत. त्यांना मोबदला नीटपणे योग्य असा मिळू शकत नाही. कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक गैरसोयी आहेत. त्यांना मिळणारे वेतन कमी मिळते. अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत. मग त्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना कोणत्या, हे आपण आज पाहणार आहे. रेमेडीज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चरल लेबर्स. भारतातील शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी योजण्यात आलेले विविध उपाय, त्यांची आपण इथे चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे वेठबिगारी कायद्याने रद्द केली आहे. वेठबिगारी कायद्याने रद्द केलेली आहे. वेठबिगारी निर्मूलन कायदा 1975 साली भारत सरकारने, विशेषतः राष्ट्रपतींनी वेठबिगारी निर्मूलन कायदा केला आणि वटहुकूम काढला आणि त्या वटहुकुमानुसार वेठबिगारी कायद्याने रद्द केली. हे कोणालाही वेठबिगारी म्हणजे 2 वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात आणि राहण्याच्या सोयीच्या मोबदल्यात अनिर्बंध काम करून घेणे. ते कायद्याने रद्द केले. आधी अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ते चालू आहे. पण त्याच्यावर कायद्याने कारवाई होते तक्रार झाल्यानंतर. म्हणून वेठबिगारी निर्मूलन कायदा सरकारने केला. 1975 भारताच्या राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला. दुसरा उपाय तो म्हणजे व्हेरियस एन्क्वायरी कमिटीज फॉर द ॲग्रिकल्चरल लेबर्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज मेक the agricultural laborers inquiry committee first in 1951-52, in 1955-56, 1969 and 70. These are the inquiry committees. They search
the causes of agricultural labors which economic bad position leaves the agricultural labor, which are the causes, what are the numbers of agricultural laborers, where are they lives in so many villages. They are scattered into so many villages in India, all over India. And the time of their working period, the hours of working hours of uncertain wage conditions. The study of these are the problems identified that and recommended to the government. Various recommendations they makes. या शेतमजूर चौकशी समित्यांनी शेतमजुरांच्या आर्थिक दुःस्थितीचा अभ्यास केला आणि सरकारला सुधारणा सुचवल्या. त्या शिफारसींच्या आधारे सरकारने अनेक उपाय योजले, त्याच्या आधारावरच उपाय योजण्यात आलेले आहेत. तिसरा मुद्दा, थर्ड वन इज लॉ ऑफ मिनिमम वेज. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया and especially state government, Maharashtra government has made the law of minimum wage in 1948. The government has taken the decision for the laborers, especially agricultural laborers, that everybody has to fix, every industry has fixed the wage, minimum wage for the laborers, skilled laborers or unskilled laborers, agricultural laborers. In 1948, the government has made the law of minimum wage in 1948, and that's why after that law, nobody can give the wage, law of minimum wage, below the law of minimum wage. When decide the government of Maharashtra or government of India fixed the minimum wage, nobody can give below wage this limitation. कायद्याने जशी तरतूद केली की किमान वेतन एवढं आहे आणि त्याच्यापेक्षा कमी कोण वेतन जर दिलं तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. इट इज ऑफेन्स. हा गुन्हा आहे कायद्याने, त्याला शिक्षा होते, कारवाई होते. लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा. भारत सरकारने जमीन सुधारणा कायदे केले, विशेषतः 1961 पासून. केंद्र सरकारने देशात जमीन सुधारणाविषयक अनेक कायदे केले, त्या जमीन सुधारणा राबवल्या. त्यामध्ये महाराष्ट्र एक अग्रगण्य राज्य आहे जमीन सुधारणा राबवणारे. त्यामुळे कसेल त्याची जमीन हा कायदा झाला. असंख्य लाखो कोट्यावधी कुळ शेतकरी या कायद्याने, या जमीन सुधारणा कायद्याने जमिनींचे मालक बनले, कसेल त्याची जमीन. आणि त्यामुळं शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यास मोठी मदत झाली. क्रांतिकारी निर्णय सरकारचा. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, पण शेती हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्यांना त्याबाबत स्वेच्छा होती की
जमीन सुधारणा कायदे आपल्या राज्यात राबवायचे की नाही. महाराष्ट्राने, पुरोगामी महाराष्ट्राने निर्णय घेतला. त्यावेळी हे कायदे राबविण्याचा यशवंतरावजी चव्हाण यांनी या जमीन सुधारणा महाराष्ट्रामध्ये राबवण्याला मोठं प्राधान्य दिलं आणि त्यामुळं लाखो कोट्यावधी शेतकरी जमिनींचे मालक बनले आणि आश्चर्यकारक बदल आपल्याला शेत जमिनीमध्ये दिसून आले. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड. दोज हू आर the agricultural labor without land, government has taken the decision the extra land will be redistributed those who are the landless labor, and that's why he becomes farmer. And it is good thing to increase the production and productivity in Indian agriculture. हे जमिनीचे पुनर्वाटप केले, पुनर्वितरण केले, भूमिहीनांना जमिनीचं वाटप केलं. अतिरिक्त ठरणारी जमीन जी कायद्याने सरकारने ताब्यात घेतलेली त्या जमिनीचं वाटप करायचं पुन्हा भूमिहीनांच्या मध्ये. भूदान आंदोलनातनं विनोबा भावेंना मिळालेली जी जमीन होती ती यातनं पुन्हा वाटप करण्यात आली. लाखो एकर जमीन शेतकऱ्यांना मिळाली. लँड डोनेशन मुवमेंट, भूदान आंदोलन. विनोबा भावे गांधीजींचे शिष्य आणि भारतातील व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून गांधींनी ज्यांना पहिल्यांदा निवड केली ते विनोबा भावे यांनी ज्या शेतकऱ्यांकडे ज्यादा जमीन आहे अशा मोठ्या शेतकऱ्यांना एक नैतिक आवाहन केलं आणि त्या आवाहनानुसार ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी सरकारला ती द्यावी आणि सरकार त्याचं पुनर्वाटप करेल भूमिहीनांमध्ये. विनोबा भावेंच्या नैतिक आवाहनाला अनुसरून अनेकांनी आपली जमीन जी आहे काही मोठ्या जमीनदारांनी देणगी दिली, जमीन दान केली आणि त्यातनं निर्माण झालेली लाखो एकर शेत जमीन पुन्हा या भूमिहीनामध्ये वाटण्यात आली. लँड डोनेशन मुवमेंट, भूदान आंदोलन. कोऑपरेटिव्ह फार्मिंग, सहकारी शेती. शेतमजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सहकारी पद्धतीने जर शेती केली, अनेक लहान शेतकरी एकत्रित आले तर शेत जमिनीचे आकार मोठा होतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आधुनिक प्रकारची शेती करता येते आणि उत्पादकता आणि उत्पादन वाढू शकते. म्हणून सहकारी शेती हा एक पर्याय सरकारने स्वीकारला की ज्यायोगे लहान शेतकरी शेतमजूर यांना आपली परिस्थिती सुधारण्यासाठी एक संधी देण्यात आली. चेंज इन क्रॉपिंग पॅटर्न, पीक रचना पद्धतीमध्ये बदल. जे उदरनिर्वाहाची शेती होती भारताची शेती, पारंपरिक शेती उदरनिर्वाहाची होती आणि मग सरकार आणि शास्त्रज्ञांनी प्रसाराने प्रचार केला की आधुनिक बी बियाणे, शेती अवजारे आणि आधुनिक शेतीचा अवलंब केल्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, त्यांना सवलती देण्यात येतील आणि त्याला अनुसरून रोख पिकं घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. त्यामुळं शेतमजुरांना शेतीमध्ये जास्तीत जास्त दिवस काम मिळण्यास मदत झाली. त्यानंतर पब्लिक वर्क, सार्वजनिक कामे हातात घेतली सरकारने. ग्रामीण भागामध्ये लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून सरकारने अनेक कामे आपल्या हातात घेतली की ज्यामुळं ग्रामीण भागातील रोजगार वाढण्यास मदत झाली. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण. ग्रामीण औद्योगिकरणाचा वेग वाढवला. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरणाचा वेग वाढवला. सवलती दिल्या, कर्ज उपलब्ध करून दिले, इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या की ज्यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे सुरू होतील. EGS, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना.
भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू झाली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे तासगावचे. वि. स. पागे यांनी सभापती असताना ही एक योजना सरकारला सादर केली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या योजनेला मंजुरी दिल्याने राज्य सरकारने ती योजना स्वीकारली आणि आज भारत सरकारने ही रोजगार हमी योजना स्वीकारलेली आहे. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम EGS किंवा रोजगार हमी योजना स्वीकारलेली आहे की ज्यामुळे शेतमजुरांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्यास त्यामुळं मदत झाली आणि त्यांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक उपाय सापडला. DPP ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम भारत सरकारने अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम सुरू केला. अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम सुरुवात केली की जिथे कमी पाऊस पडतो, कमी पाऊसमान आहे त्या प्रदेशामध्ये पिकं, त्या विशिष्ट पद्धतीची पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तिथं जमिनीतील पाणी, जमिनीतच पाऊस पडतो तिथं मुरवण्यासाठी विविध उपाय या ठिकाणी स्वीकारण्यात आले. बांध, बंदिस्ती, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारच्या असे उपाय, जलसंधारणाची कामं करण्यात आली जेणेकरून दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल. अशा रीतीनं राज्य सरकारने, केंद्र सरकारने मिळून अशा प्रकारच्या इतर अनेक विविध उपाययोजना सुरू केलेली 20 कलमी कार्यक्रम आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक उपाय ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सुरू करण्यात आले. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि उर्वरित भाग आपण पुढील चर्चेच्या वेळी पाहू. धन्यवाद.